780230235. आपण सुरुवात करूया नाईक सर विषयाला. तुम्ही 20 वर्ष हे सगळं फायनान्शियल प्लॅनिंग करताय. तुम्हाला नेमकं गुंतवणूकदारांच्या मानसिकतेबद्दल काय वाटतं? विशेषतः शैक्षणिक खर्चाचा जर विचार आपण केला तर नेमका कसा दृष्टिकोन असतो त्यांचा? अश्विन, जर तू बघितलंस ना, दोन गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत आता, की आता जर आपण गुंतवणूकदार फायनान्शियल प्लॅनिंग करायला आमच्याकडे येतो, त्यांनी टिपिकली खूप कमी खर्चामध्ये शिक्षण केलेलं असतं, स्वतःच्या मेरिटवरती शिक्षण केलेलं असतं. त्यामुळे त्यांचा असं थोडासा माइंडसेट असतो की नाही, मला माझ्या मुलाला शिक्षण तर द्यायचंय चांगलं, पण मी त्यांनी त्याच्या स्वतःच्या मेरिटकडे वरती करावं, हा एक कल होता. पण आता गेले काही 5 वर्ष 7 वर्ष जसजशा फीज वाढत चालल्या आहेत, आणि आता जसं तू सांगितलंस की जून मध्ये ते आपल्याला रिअलाइज होतं की किती फी आपल्याला भरावी लागते. आणि मुंबईमधल्या काही शाळांमध्ये ज्युनियर केजीची फी देखील 1 लाखाच्या वरती जाते वर्षाला. आणि त्यामध्ये म्हणजे आणि इंटरनॅशनल स्कूल्स वगैरे जर तुम्ही गेला तर 4-4 लाखाच्या आसपास जाते. आणि आता आपल्याला वाटेल की कोण करेल त्यामध्ये शिक्षण, किंवा पण एक वेळ आल्यानंतर आपल्याला ते करणं भाग पडतं, की उच्च शिक्षणासाठी खर्च करणं देखील भाग पडतं आपल्याला. आपण त्यामध्ये जसं तू म्हणालास की मग दुसरीकडे कुठे जाऊन आपण हात पसरवतो. राहिली गोष्ट मानसिकतेची, तर ह्यामध्ये कसं होतं की प्रायोरिटीमध्ये म्हणजे नेहमी गुंतवणूकदार म्हणत असतात की सगळ्यात पहिलं त्यांचं हे काय आहे, तर 2 गोष्टी आम्ही बघितल्या. एक तर घर घेणं, आणि घर घेण्याबरोबरच दुसरं आम्ही बघितलं, जर समजा घर घेतलं असेल तर मुलांचं उच्च शिक्षण हा नेहमी त्यांच्या म्हणजे मनामधला सगळ्यात मोठा प्रश्न किंवा चिंतेचा विषय असतो. बऱ्याचदा ते आम्हाला गुंतवणूकदार सांगतात की नाही, लग्नासाठी, आणि हे टिपिकली आपल्या मराठी गुंतवणूकदारांमध्ये होतं की लग्नासाठी ते म्हणतात की नाही, मला जास्त सेव्ह नाही केले मी, माझ्या मुलासाठी मुलीसाठी तरी चालते, पण मी माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या एज्युकेशनसाठी मात्र मला कुठेही कमतरता पडून द्यायची नाहीये. हा एक नेहमी हे असतं. पण जेव्हा ऍक्च्युअल प्लॅनिंग करण्यावरती आपण येतो तेव्हा तिकडे थोडंसं ती ऍक्शन करताना किंवा त्यामध्ये ते सिरियसली घेताना आपल्याला ते दिसत नाहीत. चिंतेचा विषय असतो, नेहमी डोक्यात असतं, पण त्यासाठी प्लॅन करताना ते एवढं आपल्याला सिरियसली प्लॅन करताना दिसत नाही. कारण कदाचित असं असू शकतं की त्यांना वाटतं का, अरे मुलगा लहान आहे, मुलगी लहान आहे, आता कुठे त्याच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणाचा कुठे आता विचार करणार, वेळ आहे, वेळ आल्यावर बघू, असं त्यांचं थोडंसं मानसिकता असते. शिक्षणाबद्दल आपण विचार केला तर 12वी नंतरचं म्हणजे उच्च शिक्षण घेण्याच्या संदर्भात आपली लोकसंख्या आणि ती शिक्षणाची जी टक्केवारी याचा विचार केला तर ते प्रमाण कुठेतरी आपल्याला चिंताजनक वाटतंय. आणि त्याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारता येईल की मग प्लॅनिंग करताना नेमक्या गोष्टी समोर ठेवलेल्या पाहिजेत? कारण हे प्लॅनिंग जसं तुम्ही सांगितलं की अतिशय महत्त्वाचं आहे, कारण पुढे जाऊन दिवसेंदिवस आपण पाहतोय की महागाई कशा पद्धतीने वाढते. अगदी नक्की. जर आपण एक न्यूयॉर्क मधल्या एका युनिव्हर्सिटीने हा अभ्यास केला होता जगातल्या ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टीमवरती आणि त्यांना लागणारा खर्च, तर त्यांनी सांगितलं की बाकी गोष्टी इव्हन अमेरिकेमध्ये देखील बाकी गोष्टी जास्त महागाई नसते काही वेळेला, पण शिक्षणासाठीचा जो दर आहे खर्चाचा किंवा तो महागाईचा, तो 10%नी आहे. म्हणजे समजा ह्या वर्षी एखादं शिक्षण तुम्हाला 1 लाख रुपयाला पडत असेल वर्षाला, तर पुढच्या वर्षी तेच शिक्षण तुम्हाला 1,10,000ला पडू शकतं. सो 2 गोष्टी फार महाग होत आहेत वर्ल्ड वाईड आपण बघितलं तर. एक आहे हेल्थ केअर, म्हणजे तुमचं वैद्यकीय खर्च खूप महाग होतोय, आणि दुसरा जो आहे सर्वात महत्वाचा म्हणजे एज्युकेशन. इनफॅक्ट एज्युकेशनला असं म्हटलं जातं की एज्युकेशन आणि खाणं पिणं ह्याला कधी रिसेशन येत नाही, याला कधीही मंदी येत नाही, नेहमी त्याचा खर्च वाढत राहत असतो. निश्चितच आताच तुम्ही उल्लेख केलात की एज्युकेशन आणि या ज्या गोष्टी आहेत त्याला कधी मंदी येत नाही, आणि महागाईचा देखील उल्लेख झाला. तर मग महागाईचा दर आणि हा शैक्षणिक खर्च याची नेमकी आपण सांगड कशी काय घालायची इकडे? जसं आपण म्हटलं की 10%च्या आसपास कधी कधी वाढत असतो. आपण जरी विचार केला की 8%नी वाढत असेल तर आपल्याला एक एन्श्योर केलं पाहिजे. सर्वप्रथम मला असं वाटतं की ठीक आहे, आपला मुलगा 6 वर्षाचा असेल किंवा 9 वर्षाचा असेल, तर त्याला आत्ता तो काय बनणार हे सांगणं मुश्किल आहे. हे अगदी नक्की आहे की त्याने ठरवणं थोडंसं आपलं चुकीचं ठरू शकेल की नाही, तू पायलटच बन, तू इंजिनियरच बन, किंवा तू असंच बन. इनफॅक्ट काही करियर काउन्सिलर्स नेहमी सांगतात की आत्ताची जी प्रोफेशन्स आहेत, जी टॉप 10 प्रोफेशन्स आहेत, ते 2000 मध्ये उपलब्ध देखील नव्हती, त्याचं नाव कुठेही नव्हतं. त्यामुळे दर 10-10 वर्षांनी नवीन प्रोफेशन्स आपल्याला येताना दिसतात असतात. मात्र एक गोष्ट नक्की कॉमन असते त्यामध्ये, की त्याला लागणारा खर्च, त्याला लागणारा पैसा हा मात्र कॉमन असतो, तो लागणारच तुम्हाला. त्यामुळे कुठेतरी तुम्ही असं म्हणू शकता की बाबा त्याला काय बनायचं हे मला नाही सांगतायत, त्यामुळे त्याला किती खर्च लागणार ह्याचा देखील मला अंदाज नाही. पण कुठेतरी तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की आता जे ऑन अन ॲव्हरेज प्रोफेशन्स आहेत, जी शिक्षणाचा खर्च आहे तो एक धरला पाहिजे की समजा 3 लाख ते 5 लाख रुपये मला माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या उच्च शिक्षणासाठी ठेवायचे आहेत. आज जर ती
उच्च शिक्षणासाठी गेली तर मी एक 5 लाख रुपये खर्च करायला माझी मानसिक तयारी आहे. मग त्याला तुम्ही महागाईचा दर जोडला पाहिजे आणि विचार केला पाहिजे की ते किती कॉस्ट होऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा पहिली पायरी तुमची 60% काम तुमचं होऊन जातं की तुम्हाला माहितीये 12वी तुमचा मुलगा झाला तर तुमच्या हातामध्ये एवढे पैसे हवे आहेत आणि मग तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. आणि गुंतवणूक करताना नेहमी आपण जसं सांगतो की जर शिक्षणाचा खर्च 8% वाढत असेल तर तुमची गुंतवणूक 10 ते 12% वाढणं आवश्यक आहे. तरच तुम्ही त्यांना कॅचअप करू शकता. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटेल की किती गुंतवणूक केली तरी ती पुरी नाही पडणार. पण 12वी मध्ये मुलगा गेल्यानंतर जसं तू म्हणालास की नातेवाईकांकडनं पैसे घेणं, पतपेढीतनं पैसे घेणं किंवा एज्युकेशन लोन घेणं 5 लाखाचं पेक्षा असं असेल की 2 लाख तुमच्याकडे तुम्ही साठवलेले आहेत, 3 लाख साठवलेत तर 2 लाखाचं तुम्हाला लोन घ्यावं लागेल. दुसरं एक महत्वाचं फायनान्शियल प्लॅनिंगच्या अँगलने आपण विचार केला पाहिजे की जेव्हा आपला मुलगा 12वी किंवा उच्च शिक्षणासाठी जातो तेव्हा आपलं वय जे असतं ते साधारणतः 45 ते 50च्या आपण वयोगटात मोडतो जेव्हा आपला मुलगा त्या एज ग्रुपमध्ये जातो ते. आणि तेव्हा आपल्याला रिस्क घेणं आपल्या नोकरीमध्ये किंवा आपल्या धंद्यामध्ये थोडंसं शक्य होत नसतं. कारण तुमचं जॉब चेंज करण्याची एबिलिटी कमी झालेली असते. तुम्ही एवढ्या लवकर जॉब नाही चेंज करू शकत 45-50. परत तुमचं रिटायरमेंट समोर येऊन ठेपलेलं असतं, जवळ येऊन ठेपलेलं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता गुंतवणूक करणं अत्यंत आवश्यक असं मला वाटतं. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की कदाचित आवड पुढे जाऊन बदलू शकते लहान मुलाची. म्हणजे आता लहानपणी समजा डॉक्टर व्हायचं असेल तर पुढे जाऊन कदाचित पायलट किंवा इंजिनियर होण्याची इच्छा त्या मुलाची निर्माण होऊ शकते. तर मग अशी गोष्ट जर घडली समजा तर त्या ठिकाणी कसं काय नेमकी ही शैक्षणिक खर्चाची सांगड घालायची आपण? जसं मी म्हटलं की एक गोष्ट नेहमी कॉमन राहील की तुम्हाला उच्च शिक्षणासाठी लागणारा पैसा हा लागणारच. मग तुम्ही तो भारतात करा किंवा परदेशी करा तर त्याप्रमाणे तुमचं पैशाची गरज चेंज होऊ शकते. ऑफकोर्स आता समजा आपण म्हटलं की डॉक्टर बनायचंय मुलाला तर डॉक्टर बनणं तसं बघितलं तर स्वस्त आहे. कारण सरकारी वैद्यकीय कॉलेजांमध्ये तुम्हाला स्वस्तामध्ये शिक्षण घेता येतं. बरोबर. पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काही काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला कॅपिटेशन फी द्यावी लागते तर ती तर काही लाखांमध्ये देखील जाते. तसंच जर तू म्हटलंस की पायलट बनायचंय समजा एखादी व्यक्ती म्हणाली नाही मला डॉक्टर नाही बनायचं आता तो सांगतो मला डॉक्टर बनायचं मग मला पायलट बनायचंय नंतर तो म्हणतो की मला पायलट बनायचं. चेंज होते आवड. तर पायलट बनताना त्यांना जे 2.5 तास फ्लाय करावं लागतं ते प्रशिक्षणासाठी जो खर्च लागतो 2.5 तासांचा तो तर आहेच. त्यामुळे एक आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला उच्च शिक्षणासाठी मी आतापासून किती सेव्ह करणं इच्छितो आणि कुठेतरी ती सुरुवात करणं आवश्यक आहे. असं देखील होऊ शकतं की तुमचा मुलगी ब्राईट असेल खूप आणि तुम्हाला पैशाची गरजच नाही देखील लागणार नाही. मग तेव्हा आम्ही काय सांगतो की ठीक आहे ते पैसे तुम्ही तुमच्या 50व्या वर्षी तुमच्याकडे एक 5-6 लाख रुपये तयार आहेत ते मग तुम्ही तुमच्या निवृत्तीसाठी पुढे वापरू शकता.